नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता पहिली धडा चौथा माझी जोडी हा शिकणार आहोत। चला तर मग शिकूया आपण आता पुढे। चित्रे बघ, ओळख व नावे सांग। कोणकोणती चित्रे दिली आहेत इथे? कढई, आंबा, गुलाब, पालक। कढई, आंबा, गुलाब, पालक। आता चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व चित्रांखालील नावे पहा। हे कोणते चित्रे आहे आपण आत्ता पाहिलेले? कढई, ते कसे लिहितात? क-ढ-ई, कढई। आंबा, आंबा, आंबा। गुलाब, गुलाब, गुलाब। पालक, पालक, पालक। आपण पुन्हा एकदा ओळखूया नावे। कढई, आंबा, गुलाब, पालक। आता आपण चित्रे बघ, चित्राचे नाव ओळख व त्याची जोडी लावूया। हे काय आहे मुलांनो? पालक। इथे खाली त्यांनी पालक, कढई, आंबा, गुलाब सगळी नावे दिली आहेत। मग ह्याच्यामध्ये ओळखा पाहू, पालक कुठे लिहिलंय? कसं दिसतं पालक लिहिलेलं? पालक। मग आपण त्या दोघांची जोडी लावूया। हे त्यांनी आपल्याला करून दिले आहे। पुढचं आपण स्वतः करू। हे काय आहे मुलांनो? गुलाब। गुलाब कसं लिहितात? शोधा पाहू, इथे कुठे आहे गुलाब लिहिलेलं? आता आपण ह्यांची जोडी लावूया। पुढचं चित्र कसलं आहे? कढई। ही बघा कढई। कसं लिहितात कढई? क-ढ-ई। शोधा पाहू, इथे कढई कुठे लिहिलंय? बरोबर, ही आहे कढई। कढई। आपण आता ह्याची जोडी लावूया। आणि फळांचा राजा कोण? आंबा। आंबा कसा लिहितात? आंबा। आपण आता ह्याची पण जोडी लावूया। झाले जोडी लावून। आता आपण काय करायचे आहे? इथे त्यांनी चित्र न देता फक्त शब्द दिले आहेत। सारखी नावे ओळख, जोडी लाव व नावे सांग। गुलाब, आंबा, कढई, पालक। खाली पण त्यांनी तीच नावे दिली आहेत, पण इथून तिथून कशी पण दिली आहेत, तर आपल्याला ते शोधायचे आहे। गुलाब, कुठे दिले इथे गुलाब? गुलाब, म्हणून त्याची जोडी लावली। आता दुसरं काय दिलंय शब्द? आंबा। इथे शोधा पाहू, आंबा कुठे लिहिलाय? बरोबर, आपण ह्याची जोडी लावू। तिसरा शब्द आहे कढई। कुठे आहे इथे कढई? बरोबर, कढई। आणि शेवटचा शब्द आहे पालक। कुठे आहे इथे पालक लिहिलेलं? पालक। लावल्या आपण शब्दांच्या जोड्या। सोपं आहे ना खूप? आवडलं तुम्हाला? तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर करा हा व्हिडिओ। धन्यवाद।